स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। चला, प्रत्येकाच्या घरामध्ये हा पदार्थ म्हणजे आवडीचा असतोच आणि मुलांचे तर खास अगदी फेवरेट असा पदार्थ आहे हा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे करणार आहे बटाटा पराठा आणि तोही काय होतं काही वेळेस आपल्याकडून बटाटा पराठा बिघडतो। तर चला आज पराठा बिघडू न देता कसं तयार करायचं ते पाहूया। तर इथं 2 बटाटे घेतलेले आहे उकडलेले, त्यानंतर कोथिंबीर कापलेली आणि हिरवी मिरची, लसूण, जिरे याचं ओबडधोबड असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। वाटण मिक्सरला जास्त चिकन करायचं नाही, ओबडधोबडच करायचं आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून तेल घालायचं आहे। तेल बटाट्याची पराठे करत असताना एक लक्षात ठेवायचं, तेल हे अगदी कमी वापरायचं चटणी बनवत असताना। नाहीतर काय होतं, आपण चटणी बनवतो आणि ती थोडीशी तेलकट होते। तेलकट चटणीमुळे हा पराठा चिटकतो। तर टिप नंबर 1 लक्षात ठेवायची आहे, चटणी बनवत असताना तेल हे कमी वापरायचं। चला तर आता त्यामध्ये जिरे घालायचे, मोहरी घालायची, हळद घालायची आहे। आता जे वाटण आपण मिक्सरला बारीक केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती परतू द्यायचं चांगलं। धना पावडर घालायची आहे, गरम मसाला घालायचा थोडासा आणि मिरचीचं लसणाचं वाटण चांगलं परतून घ्यायचं। कोथिंबीर पण घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर आता घालायची परतायला आणि थोडीशी नंतर घालायची आहे। आणि आता उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आणि भाजी मस्त परतून घ्यायची चांगली। जेवढी छान भाजी परतल तेवढी चांगली पराठा छान चवीला लागतो। बटाटा हा किसून घेतला तरी पण चालेल, पण मी ठेचूनच घेतलं तर किंवा वाटीने ठेचून घ्यायचा। आता काय करायचं, चटणी परतत नाही ना किसलेल्या बटाट्याची, तर तेव्हा अशा वेळेस आहे ना सुरुवातीला आपण नॉर्मल असा बटाटा फक्त वाटीने थोडासा किंवा हाताने ठेचून घ्यायचा, म्हणजे चटणी चांगली परतली जाते आणि बटाटा हा रुचकर लागतो छान चवीला। चटणी थंड होऊ द्यायची आहे 5 ते 10 मिनटं। पीठ मळून घ्यायचं आहे। आता गव्हाचं कणिक घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं तेल पण घालायचं आहे। अर्धा चमचा किंवा 1 चमचा तेल घालायचं आणि मिक्स करून चांगलं कणिक घट्टसर मळून घ्यायचं आहे। आपण चपात्याला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे। बघा, घट्टसर गोळा तयार केला ना तर आपला पराठा पण फुटत नाही। पातळ कणिक जर मळलं तर आपला पराठा थोडंसं फुटण्याची शक्यता असते। तर एकीकडे आता चटणी पण आपली थंड झालेली आहे आणि कणिक पण भिजून झालं आहे। 10 मिनटं चांगलं भिजू दिलं आहे मी कणिक पण। आता पराठा तयार करायला घेऊ। गॅसवरती तवा ठेवला आहे तापण्यासाठी। त्यानंतर आता असं एवढासा गोळा घ्यायचा आहे। पराठा तयार करत असताना आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवतो का त्याच पद्धतीने सेम हा पराठा तयार करायचा आणि झटपट होतो असा पराठा आणि फुटत पण नाही। थोडासा म्हणजे लाटायच्या वेळेस हलक्या हाताने लाटायला लागतो, पण छान अगदी पराठा होऊन जातो। तर बघा, आता ज्या पद्धतीने आपण सेम पुरणाची पोळी बनवतो का तसाच हा पराठा बनवायचा आहे। अप्रतिम लागतो अशा पद्धतीने पराठा जर केला तर चवीला। हे पराठे तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता आणि एखाद वेळेस घाई आपल्याला सकाळी जर जायचं असेल कुठे तर रात्रीच बटाट्याची चटणी करून फ्रीजमध्ये ठेवायची, त्यानंतर सकाळी सकाळी असे पराठे तयार करून आपण प्रवासामध्ये नेऊ शकतो। पराठा लाटून झाला, तवा पण गरम झाला आहे। तव्यावर टाकण्याआधी तव्यावरती थोडंसं तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि पराठा भाजत असताना लक्षात ठेवायचं नेहमी कमी गॅसवरतीच भाजायचा। अशाच पद्धतीने आता सगळे पराठे करून घेऊ। तर बघू शकता पराठा अगदी सुंदर झालेला आहे तयार आपला। बघा, मस्त असा क्रिस्पी पण दिसत आहे आणि टेस्टी पण झालेला आहे खूप। 2 बटाट्याचं पोटभर इतका नाश्ता होतो किंवा मुलांच्या टिफिनला तुम्ही 2 जणांचं जर टिफिन असेल लहान मुलांचं तर अगदी परफेक्ट असं प्रमाण होऊन जातं 2 बटाट्यांचं। 2 बटाट्याचे साधारण 6 पराठे इतके झालेले आहे। बघू शकता तुम्ही पराठा खूप असा छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान झालेला आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ता तर तुम्ही लगेच चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा। नंबर 2 टिप्स म्हणजे पराठा भाजत असताना दोन्ही साईडने एकदा भाजून घ्यायचं, त्यानंतर तूप किंवा तेल लावायचं, म्हणजे पराठा हा अगदी क्रिस्पी भाजला जातो आणि कच्चा पण राहत नाही आणि चांगला क्रिस्पी तयार होतो।
बघा छान दोन्ही साईडने छान असा पराठा भाजला आहे, लालसर रंग दिसत आहे पराठ्याचा. टोमॅटो सॉससोबत किंवा चटणीसोबत तुम्ही किंवा दह्यासोबत तर खाल्लं तर अप्रतिमच चव लागते. सगळे पराठे इथं करून झालेले आहे. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी मस्त असे हे पराठे आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. आता हे मी मुलांच्या टिफिनला देण्यासाठीच केलेले आहे. आणि अशा पद्धतीने जर पराठा बनवला तर कधीच आपला पराठा हा बिघडत नाही आणि खरंच टेस्टी पण खूप लागतो. मुलं अगदी आवडीने खातात आणि माझ्या पण मुलांनी अगदी आवडीनेच खाल्ले आहे. खूप असे आवडीने खाल्ले आणि एकसुद्धा टिफिनमधून परत आणलेला नाही आहे पराठा. तर तुम्ही पण असंच पराठा करा किंवा नाश्त्याला तर खूपच चांगला पर्याय आहे हा पराठ्याचा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.